गद्दी छोड़, वोट छोड़, 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 गद्दी छोड़. पाहतो आपण कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. सचिन सावंत यांना पोलिसांनी ताब्यात. यूथ कांग्रेस, यूथ कांग्रेस, राहुल गांधी, राहुल गांधी. इथं गुन्हेगारांना सूट आहे, गुन्हेगारांना सूट आहे आणि विरोध करणाऱ्या लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीचा न्याय मिळतोय बघायला. आपण अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. मात्र अजूनही काही कार्यकर्त्यांनी पाहतोय आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जे आहे ते भर रस्त्यामध्ये ठाण मांडून आंदोलन सुरू केलेलं आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न झालेला आहे. वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांनी सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. आपण पाहतोय की महाराष्ट्र असेल किंवा अगदी मुंबईतून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती युथ काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पाहतोय आपण का ज्या ठिकाणी त्यांना पोहोचत होत्या आधीच जे आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर सचिन सावंत आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र आपण पाहतोय का अजूनही या ठिकाणी शिवराज मोरे असेल किंवा मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षा हे सुद्धा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आक्रमक जे आहे ते सगळे युथ काँग्रेसचे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पाहतो आपण वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. कारण भर रस्त्यामध्ये पाहायला मिळतंय का हे आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे. मंत्रालयाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असते. मात्र या आंदोलनाने कुठतरी जे आहे ते वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण पाहिलं तर पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्याच्या आधी मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आक्रमकपणे जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही आक्रमकता जी आहे ती कार्यकर्त्यांनी पाहायला मिळते. खरं तर हे सगळे आंदोलक जे आहे ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या जाणार होते. मात्र त्याच्या आधीच या सगळ्यांना जे आहे ते अडवलेलं आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी पोलिसांनी जे आहे ते आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. पंकजा या ठिकाणी पाहतोय आपण की अनेक हे आंदोलन आहे. यामध्ये महिला युथ काँग्रेसच्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या कहेंगे काफी लोगों को पुलिस ने ले लिया. पुलिस ऐसा ही करती है. आज पुलिस प्रशासन को हमारे साथ होना चाहिए क्योंकि देश की बेटी की सुसाइड की हत्या हुई है. आज उनको हमारे साथ होना चाहिए लेकिन वो आज हमें गिरफ्तार करके ये साबित कर रहे हैं. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपको न्याय देना पड़ेगा. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपको डॉक्टर संपदा के मुंडे वालों घर वालों को न्याय देना पड़ेगा. नहीं तो मुंबई की सारी सड़कें हम लोग जाम कर देंगे. हमको न्याय चाहिए मुख्यमंत्री जी. न्याय होना न्याय. अभी कहाँ जाने वाले आप? अभी हम मुख्यमंत्री घिराव के लिए जाने वाले हैं. मुख्यमंत्री वर्षा घिराव के लिए जाने वाले हैं. अगर पुलिस हमें आगे रोकती है तो हम बता नहीं सकते लेकिन हम सीएम हाउस घेराव करेंगे. पाहतो आपण अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मात्र अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता वर्षा बंगल्याच्या दिशेने जे आहे ते जाताना पाहायला मिळतात. खरे तर हातामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॅनर सुद्धा घेतलेले आहेत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठीचं हे आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पाहतोय की बराच वेळापासून हे आंदोलन सुरू आहे. यातील काँग्रेसचे काही केंद्रातील युवकचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झालेले आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळतंय. काही पदाधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे. काय नेमकं सांगायचं आहे? काही जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी.
जैसा कि आप सब जानते हैं कि डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण जो कि भारतीय जनता पार्टी की सरकार रहते हुए एक हत्या को आत्महत्या में बदलाया गया है। मैं डॉक्टर मेहुल अडवाणी संगम मुख्यालय में काम करता हूं, नागपुर से हूं मैं, और आज इस प्रोटेस्ट में शामिल हुआ हूं ताकि संपदा मुंडे जैसी महिलाओं को न्याय मिले। और भारतीय जनता पार्टी की जो दोहरी नीति है उसका हम निषेध करते। सारा यूथ कांग्रेस, नागपुर शहर यूथ कांग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस और हमारे जो उदयभान सिंह साहब है जो अध्यक्ष है और जो शिवराज जी मोरे है, हम सब इसका वो करते हैं। हम चाहते हैं कि भविष्य में ऐसी घटनाएं ना हो और भारतीय जनता पार्टी को सबक मिले, हम ये चाहते हैं। सरकारने चौकशी समिती सुद्धा गठित केली। सर हमने मांग की थी कि एसआईटी का गठन किया जाए, चौकसी की जाए। जो इन्होंने 307 और 323 की कलम लगाई थी उसको 302 में कन्वर्ट किया जाए और वो एक संगठित गुना है। उन संगठित गुना करने वालों पे मकोका भी प्रकरण की जांच की जाए और उस पर मकोका लगाया जाए। कोण वाटतं या गुन्ह्याच्या मागे कोण आहे नेमकं? सर ये सारा पूरा महाराष्ट्र जानता है कि यहाँ पे कौन गुनहगार है कौन नहीं है। ये सारी भारतीय जनता पार्टी के लोगों की, उनके पदाधिकारियों की और इन आरोपियों को गवर्नमेंट का, भारतीय जनता पार्टी के लोगों का संरक्षण मिला हुआ है। ये उनके द्वारा संरक्षित किए गए लोग हैं। आपल्यासोबत काही महिला युवक सुद्धा आहेत. काय नेमकं म्हणणं आहे? कारण मोठ्या प्रमाणावरती युवक काँग्रेसच्या महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे. डॉक्टर संपदा मुंडेंवरती झालेला नाही, हा फक्त एका डॉक्टरांवरती झालेला नाहीये, तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेवरती हा अन्याय झालेला आहे. आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज युवक काँग्रेस आम्ही मोठ्या संख्येने सगळे जमलेलो आहोत. आणि जोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात आंदोलन करणार. तुम्ही कुठून आलात? आम्ही साताराहून आलेलो आहे. आता नेमकी काय भूमिका आहे? आता आमची भूमिका आहे की सरकारने याच्यावरती काहीतरी बोललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आणि डॉक्टर संपदा मुंडे असेल, सासपडेची जी चिमुकली आर्या असेल, त्या दोघींनाही न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही या भूमिकेत ठाम असणार आहोत. तुम्ही कुठून सहभागी झालेला आहात? मी वसईवरून आलेली आहे, अंकिता वर्तक. मी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं कारण हेच की आज ही डॉक्टरची आता ह्या 2 वर्षांमधली कॉन्ट्रोवर्सीवाली सेकंड केस आहे. हे माझ्याशी सगळे सहमत आहेत. निंबाळकरांवरती अटक करून न्यायाची पहिली पायरी चालू करावी हे माझं म्हणणं आहे. पाहतो आपण अनेक आंदोलक जे आहे ते आता थेट जे आहे ते रस्त्यावरती बसलेले पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पोलीस जरी दाखल झाले असले तरी रस्त्यावरून न उठता आंदोलन सुरू केलं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक आक्रमक झालेले आहे. खरं तर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र उर्वरित आंदोलक जे आहे ते पुन्हा एकदा सहभागी होताना पाहायला मिळतात. कुठेतरी सरकारच्या विरोधामध्ये हा रोष जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळतात. हल्ला बोल जो आहे तो करताना पाहायला मिळतात. खरं तर पहिल्यांदा आपण पाहतोय का काँग्रेसमध्ये दोन्हीही मुंबई प्रदेश युथ असेल किंवा मुंबई युथ असेल हे दोन्हीही एकत्रितपणे जे आहे ते येऊन आंदोलन करताना पाहायला मिळतात. यामध्ये महिला पदाधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आंदोलन जे आहे ती आक्रमकता मोठ्या प्रमाणावरती आहे. मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि पोलिसांच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोहोचलेल्या पाहायला मिळतात. आता पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी सुद्धा अतिरिक्त कुमक जे आहे ती मागवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या अतिरिक्त कुमक जे आहे त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना जे आहे ते पाहायला मिळतात. स्वतः डीसीपी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा पाहतोय का आपण पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारचे आहे ते ताब्यात घेताना पाहायला मिळतात. उचलबांगडी होताना जे आहे ते पाहायला मिळते. पाहतोय आपण स्वतः डीसीपी आणि इतर अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना पोलीस जे आहे ते गाडीमध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळते. पाहतोय शिवराज मोरे जे प्रदेश युथ काँग्रेस आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 डीसीपी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 2 पोलीस उपायुक्त ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांचे आहे ते घेताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की यामध्ये अनेक महिला काँग्रेसच्या सुद्धा पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती बळ जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत. दोनों ने परमिशन, अगर हमें नहीं दिया हमें परमिशन, लेकिन हम रोकने नहीं वाले. ये युवाओं को जो आवाज दबाने की कोशिश की जा रही है हम इसे पूरा नहीं होने देंगे. हमें डॉक्टर संपदा के पाहतो आपण युथ काँग्रेसचे अध्यक्ष जे आहे शिवराज मोरे याला सुद्धा जे आहे ते पोलीस जे आहेत ते ताब्यात घेताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावरती पदाधिकाऱ्यांचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळते. खरं तर दोन्ही युथचे अध्यक्ष जे आहेत ते या ठिकाणी
रस्त्यावरती जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. मरीन ड्राईव्हला येणारे पर्यटक सुद्धा हे आंदोलन पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एकवटलेले पाहायला मिळते. शिवराज मोरे यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र मुंबई अध्यक्ष जे आहेत त्या अजूनही आपल्याला रस्त्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतात. खरं तर उन्हाचा पारा चढलेला आहे, अंगाची लाहीलाही होते आणि त्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पाहतोय आपण पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो सुरू आहे. जवळपास 20 ते 25 मिनिटापासून हे आंदोलन जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुरू आहे. खरं तर आपण पाहतोय का या सगळ्या सेन्सिटिव्ह परिसरामध्ये एवढं मोठं आंदोलन होत असताना आधीच पोलिसांनी सावधानता बाळगली नाही का, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हा सगळा आपण पाहतोय का हा महत्वाचा परिसर आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन होतंय. त्यामुळे आपण पाहतोय की अनेक महिला पदाधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की महिला कॉन्स्टेबल सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर झोन 1 आणि झोन 2 या दोन्ही विभागाचे पोलीस उपायुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आज महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून काँग्रेसचे हे पदाधिकारी दाखल झालेले आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं हे आंदोलन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी काही दिल्लीचे सुद्धा पदाधिकारी काँग्रेसचे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. खरं तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संदर्भात जे आहे ते काँग्रेस आक्रमक झालेले आहे. याच्या आधी सुद्धा अनेक आंदोलनं झालेली होती. स्वतः राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सुद्धा संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाशी संवाद साधलेला होता. त्यांच्या संदर्भात सुद्धा जे आहे ते कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली होती आणि आज युथ काँग्रेसने जे आहे ते मुंबईमध्ये मोठं आंदोलन जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच्या आधी संपदा मुंडे यांच्या घरी जाऊन जे आहे त्या कुटुंबियाची काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भेट घेतलेली होती आणि आज आपण पाहतोय का मुंबईमध्ये हे आंदोलन जे आहे ते मोठं आपल्याला होताना पाहायला मिळते. खरं तर एवढं मोठं आंदोलन होत असताना पोलिसांनी खबरदारी घेतली गेली नाही का, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. कारण मोठ्या प्रमाणावरती पाहतोय आपण पोलिसांनी धरपकड जे आहे ते सुरू केलेली आहे. युवक पदाधिकाऱ्यांचे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय की अनेक पुन्हा नव्याने जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हाय अरे बीजेपी सरकार, हाय हाय अरे अन्यायी सरकार, हाय हाय महिला विरोधी सरकार, हाय अरे बीजेपी महिला विरोधी सरकार, हाय हाय अरे बीजेपी महिला विरोधी सरकार, हाय हाय अरे बीजेपी सरकार, हाय हाय डॉक्टर संपदा को इंसाफ दो, अरे डॉक्टर संपदा को इंसाफ देना होगा, अरे डॉक्टर संपदा को इंसाफ देना होगा. पाहतो आपण काही पदाधिकारी जे आहेत ते उरलेले आहेत आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची सुद्धा दमछाक होताना पाहायला मिळते. कारण या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी रोडवरती झोपून जे आहे ते आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा आहे, मोठ्या प्रमाणावरती महिला पदाधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांचं सुद्धा रस्त्यावरती हे आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर गेल्या अर्धा तासापासून हे आंदोलन जे आहे ते सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे आंदोलन नवनीत मोटर्स जे मरीन ड्राईव्ह पासून आहे तिथून सुरू झालेलं होतं, ते आता थेट आपल्याला चर्चगेटच्या सिग्नल पर्यंत हे आंदोलक जे आहे ते पोहोचलेले पाहायला मिळतात. आणि जेवढी आंदोलकांची संख्या आहे तेवढीच मरीन ड्राईव्हला येणाऱ्या पर्यटकांची बघ्यांची संख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूण जर ह्या परिसरात पाहिलं तर एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अर्धा तासापासून वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. अनेक पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या भरून या ठिकाणी गेलेलं पाहायला मिळते. तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळापासून हे सगळं आंदोलन जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की पहिल्यांदाच जे आहे ते काँग्रेसकडनं एवढं मोठं हे आंदोलन केलं गेलेलं आहे. अर्धा तास जो आहे तो रस्ता थांबवण्यात आलेला आहे. मात्र हे सगळं होत असताना पोलिसांना याची खबरदारी घेता आली नाही का, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अचानकपणे हे आंदोलन जे आहे ते चिघळल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2 पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी तैनात झालेले आहेत. 2 DCP आहेत, ACP आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आहे. मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी शेवटपर्यंत जे आहे ते अनेक पदाधिकारी जे आहे ते अजूनही रस्त्यावरतीच बसून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र
कुठेतरी संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते। डॉक्टर संपदा को न्याय दो, मुख्यमंत्री जी शर्म करो। यार एवढं तरी सपोर्ट करा यार। सरकार हाय हाय, डॉक्टर संपदा को इंसाफ देना होगा और बीजेपी सरकार हाय हाय। मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद। संपदा, डॉक्टर संपदा के मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे के परिवार को न्याय मिलना चाहिए। तर मरीन ड्राईव्हच्या परिसरामधलं हे मोठं आंदोलन आपण बघतोय। काँग्रेसचं हे मोठं आंदोलन होतं आणि युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही जी गाडी आता पोलिसांची निघाली आहे, आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला इथली प्रत्येक अपडेट पोहोचवतात। राजू, अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पाहतोय आपण संपूर्ण चर्चगेट मरीन ड्राईव्ह परिसर असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले होते। मरीन ड्राईव्ह वरती जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ते या ठिकाणी रस्ता रोखण्यात आलेला होता। आता जवळपास जे आहे ते अनेक पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शिवराज मोरे असेल, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती झटापटी सुद्धा होताना पाहायला मिळालेली होती। खरं तर हे आंदोलन करणार याची जी आहे ते आधीच पूर्वकल्पना पोलिसांना दिलेली होती आणि हे आंदोलन जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये होणार होतं। मात्र आपण पाहतोय का त्याच्या आधीच आपण चर्चगेटच्या सिग्नलच्या आधीच हे आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि त्या ठिकाणाहून चालत हे सगळे आंदोलक जे आहे ते निघालेले होते। मात्र जात असताना संपूर्णपणे या ठिकाणी रास्ता रोको जो आहे ते एक प्रकारचा करण्यात आलेला होता। पोलिसांची संख्या काही प्रमाणामध्ये कमी होती आणि ज्यानंतर ही सगळी जी आहे ती कुठेतरी आक्रमक आंदोलक होताना पाहायला मिळाले। त्यानंतर दोन्ही पोलिसांचे पोलीस जे आहे या ठिकाणी दाखल झाले। खरं तर दोन्हीही पोलीस उपायुक्त या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे एसीपी सुद्धा पोहोचलेले होते। त्यामुळे पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं होतं। यामध्ये सचिन सावंत असतील किंवा इतर पदाधिकारी सहभागी झालेले होते। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। कुठेतरी अर्धा तास जो आहे तो संपूर्णपणे हा रस्ता जो आहे तो रोखण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा पोलीस जे आहेत ते बघतायत की आणखी कोणी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत का, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की हे आंदोलन जे आहे ते मोठं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालं। याच्या आधी सुद्धा काही आंदोलनं झाली, मात्र पहिल्यांदाच युथ काँग्रेस मुंबई असेल किंवा प्रदेश असेल त्याच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे आंदोलन जे आहे ते एकत्रितपणे घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पोलीस जे आहे ते पोलिसांच्या फौजफाटा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा अगदी नरिमन पॉइंटला जे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी दिसतील त्यांना ताब्यामध्ये घेण्याचा जो आहे ती सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांनी आता प्रत्येक ठिकाणी कुठे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत का त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हा संपूर्ण मंत्रालयाकडून येणारा वाहतुकीचा आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते। जवळपास अर्धा तासाहून अधिक काळाहून ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ही कार्यकर्त्यांची जी आहे ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते। अजूनही अनेक ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते आंदोलन करण्याची शक्यता आहे, म्हणून पोलीस आपण पाहतोय की संपूर्ण या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी पाहायला मिळतील त्यांना ताब्यात घ्यायला जे आहे ते पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हे 1 वाजताच्या आधीच जे आहे ते आंदोलन सुरू झालेलं होतं आणि जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ते हे आंदोलन जे आहे ते आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळते। खरं तर भर दुपारी उन्हामध्ये हे आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळते। हे सगळं आंदोलन जे आहे ते वर्षा निवासस्थानी होणार होतं, मात्र त्याच्या आधीच गिरगाव चौपाटीच्या दरम्यान जे आहे त्या सगळ्यांना अडवलं जाण्याची जे आहे ते पोलिसांनी यंत्रणा उभी केली होती, बॅरिकेडिंग केलं होतं। मात्र त्याच्या आधीच हे सगळे आंदोलक जे आहे ते चर्चगेट स्टेशनच्या आधीच जमलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली होती। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आंदोलकांची जी आहे ते आक्रमक
क्रमांक झाल्यानंतर जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ हा संपूर्णपणे रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी राजू, सध्याची या आंदोलनाची स्थिती आपण नेमकी काय म्हणायची? कारण जवळपास अर्धा पाऊण तासापासून हे आंदोलन सुरू होतं. थोड्या थोड्या अंतराने हे आंदोलक ठिय्या मांडून बसत होते आणि बहुतांश सगळ्यांना म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत असतील किंवा युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे असतील, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी मुख्य आंदोलन जे आहे ते शिवराज मोरे असतील किंवा सचिन सावंत आणि आपण पाहतोय की मुंबई अध्यक्षा या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. खरं तर मुंबई अध्यक्षा या झीनत शबरीन या तिघांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं आणि या तिघांनाही आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र अजून काही ठिकाणी जे आहे ते आंदोलक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह मधील जे काही गर्दी आहे ती बाजूला करताना पोलीस आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा सुद्धा फौजफाटा जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर काही पाहतोय आपण अजूनही पुन्हा एकदा काही कार्यकर्ते आहे ते रस्त्यामध्ये आलेले आहेत आणि तिथं आंदोलन त्यांनी जे आहे ते सुरू केलेलं आहे. यूथ कांग्रेस दमदार मुंडे को न्याय चाहिए. यूथ कांग्रेस जिंदाबाद. यूथ कांग्रेस. यूथ कांग्रेस. यूथ कांग्रेस. यूथ कांग्रेस. पाहतो आपण कशा प्रकारे कार्यकर्ते यूथ कांग्रेस. यूथ कांग्रेस. यूथ